मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा धक्कादायक राजीनामा, पदोन्नती डावलली की राजकीय दबाव, अंत नहीं यह एक नई सुरुवात है, हे त्यांनी ठेवलेले स्टेटस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. नमस्कार, मी ज्ञानेश्वर बोरसे, संपादक विधायक वृत्तपत्र. आजची सर्वात चर्चेतली बातमी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. सुमारे 32 वर्षाची शासकीय सेवा, उत्कृष्ट कामगिरी, अनेक मोठे प्रकल्प आणि पुरस्काराने गौरवलेले अधिकारी, पण तरीही त्यांनी सेवानिवृत्तीला 4 वर्ष बाकी असताना राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? हा निर्णय केवळ वैयक्तिक आहे का, की त्यामागे पदोन्नतीतील अन्याय, बदली किंवा राजकीय दबाव अशी काही गंभीर कारणे आहेत? आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण संपूर्ण घटनाक्रम समजून घेणार आहोत. 31 जुलै 2026 रोजी मराठवाडा प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा विभागाच्या सचिवाकडे सादर केला. या घटनेने संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर एक ओळ ठेवली, अंत नहीं यह एक नई सुरुवात है. स्टेटस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली. या एका वाक्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय किंवा प्रशासकीय वाटचालीबाबत विविध तर्क वितर्क सुरू झाले आहेत. माहितीनुसार शासनाने 22 जून 2026 रोजी अतुल चव्हाण यांची बदली करून त्यांची नियुक्ती नगर परिषद प्रशासन संचालनालय वरळी मुंबई येथे मुख्य अभियंता म्हणून केली होती. त्यांना 31 जुलैपर्यंत नवीन पदावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्याच दिवशी त्यांनी रुजू होण्याऐवजी थेट आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार अतुल चव्हाण हे सचिव दर्जाच्या पदोन्नतीसाठी पात्र होते. त्यांची पदोन्नतीची संचिका शासनाकडे पाठविण्यात आली होती. मात्र 31 जुलैपर्यंत त्यावर कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पात्र अधिकाऱ्यांना डावलून इतरांना संधी दिली जात असल्याची भावना निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. याच नाराजीतून त्यांनी स्वेच्छेने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या संदर्भात शासन किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून अधिकृत कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब चर्चेत आहे. अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधाताई चव्हाण या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. एकाच कुटुंबात एकीकडे राजकारणातील महत्त्वाचे पद आणि दुसरीकडे प्रशासनातील वरिष्ठ पद असल्यामुळे काही तक्रारी शासनाकडे करण्यात आल्याची चर्चा विविध स्तरावर होत असल्याचे समजते. सन 2000 मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण झाले. यामध्ये अष्टविनायक दर्शन मार्गाचे अवघ्या 24 तासात पूर्ण करण्यात आलेले काम, महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग प्रकल्पातील योगदान, विद्यापीठातील डिजिटल स्टुडिओ उभारणी, कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे अल्पावधीत पुनर्निर्माण या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना 2010 साली उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या या कार्यक्षमतेची प्रशासकीय वर्तुळात कायमच चर्चा होत आहे. सरकारी सेवेत असलेला एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्तीला अजून जवळपास 4 वर्ष बाकी असताना अचानक राजीनामा देतो. ही बाब निश्चितच गंभीर मानली जात आहे. जर पदोन्नती प्रक्रियेत अन्याय झाला असेल तर तो प्रशासनासाठी चिंतेचा विषय आहे. आणि जर हा विषय पूर्णपणे वैयक्तिक कारणामुळे असेल तरीही त्यामागील कारणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. या प्रकरणामुळे राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान अतुल चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत शासन काय भूमिका घेते? त्यांचा राजीनामा मंजूर होतो की नाही? त्यांना पदोन्नती मिळते का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.